सोमवारपासून पावसाळी अधिवेशन 22 जून ते 10 जुलैपर्यंत अधिवेशन चालणार. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्य मंत्रिमंडळाची बैठक. सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार. लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांची फसवणूक, कायदा सुव्यवस्था यावरून सुद्धा पत्रकार परिषदेतून टीका. पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची बैठक. वडेट्टीवार, आदित्य ठाकरे, जितेंद्र आव्हाड, भास्कर जाधव उपस्थित. सत्ताधाऱ्यांना कोणत्या मुद्द्यांवरून घेरायचं यावर चर्चा. शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याबाबत कार्यकर्त्यांशी संवाद साधणार. ओमराजे निंबाळकर यांच्या निर्णयावर ऑपरेशन टायगरचं भवितव्य अवलंबून. एकनाथ शिंदे यांची ओमराजे निंबाळकर यांच्यासोबत चर्चा. निंबाळकर शिवसेनेतील प्रवेशासंदर्भात 2 दिवसात भूमिका मांडणार. जय महाराष्ट्राला सूत्रांची माहिती. उबाठाकडून ओमराजे निंबाळकर यांची मनधरणी. कैलास पाटील, वरुण सरदेसाई यांच्याशी पुण्यामध्ये चर्चा. ओमराजे निंबाळकर सोमवारी मातोश्रीवर जाणार. महाराष्ट्रासह देशभरात आज नीटची पुनर्परीक्षा. परीक्षेसाठी प्रशासनाची जय्यत तयारी. नीटमुळे 3ही रेल्वे मार्गांवरचा मेगा ब्लॉक सुद्धा रद्द. मुंबईकरांचे सलग 3ऱ्या दिवशी हाल. संप मागे घेण्यास बेस्ट कर्मचाऱ्यांचा नकार. एकाच व्यक्तीच्या 2 वेगवेगळ्या नावानं मृत्यूपत्र. जालन्याच्या भाटेपुरीत ग्रामसेवकाचा मनमानी कारभार. पीडित कुटुंबानं केले गंभीर आरोप. सांगोल्यातल्या राजुरी इथे लक्ष्मी मातेच्या मंदिरात चोरी. चांदीच्या मुखवट्यासह सोन्याचे डोळे आणि मंगळसूत्र लंपास. गणपतीपुळे दुर्घटनेमधील 3घांचे मृतदेह सापडले. 2 तरुणांचा अजूनही शोध सुरू. मृग नक्षत्र संपलं तरी पावसाची हुलकावणी. हिंगोलीमध्ये पेरण्या खोळंबल्यामुळे शेतकरी चिंतेत. तलावांनी तळ गाठल्यानं पाणी टंचाईची समस्या. संत गजानन महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना. 700 किलोमीटरचा पायी प्रवास करत दिंडी आषाढी एकादशीला पोहोचणार. जागतिक योग दिन देशभरात उत्साहात साजरा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कोलकात्यामध्ये योग साधना, तर गृहमंत्री अमित शहा यांची अहमदाबादमध्ये योग साधना. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं जुहू बीचवर योगासन. निरोगी समाजासाठी योगविद्येचा प्रसार होणं आवश्यक. मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रतिक्रिया. इंग्लंड विरुद्धच्या वन डे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा. विराट कोहली, जसप्रीत बुमराहचं वन डे संघामध्ये पुनरागमन. यशस्वी जयस्वाल, प्रिन्स यादवला संघातून वगळलं.